आम्ही पारंपरिक पिकं घेत होतो। पारंपरिक पिकामध्ये आम्हाला काही उरत नव्हतं। या पारंपरिक पिकाला आम्ही फाटा देत आम्ही हे झेंडूच्या फुलाची लागवड केलेली आहे। या झेंडूच्या फुलाच्या लागवडीमध्ये सततच्या पावसामुळे आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या अतोनात नुकसानीमुळे आम्हाला कोणतीच मदत नाही किंवा काहीच याच्यात उरत नाही आम्हाला। या सततच्या पावसामुळे हे जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीत आम्हाला शासनाने काहीतरी मदत द्यावी। झेंडूची शेती करतो। माझं शेत एकरभर आहे। मला 4 ते 5 लाख रुपयाचा फायदा होणार होता। आता ते नुकसान झालेलं आहे माझं। मला 1 रुपया बी उरत नाही त्याच्यामध्ये। दसऱ्याला तोडायचं काम नाही। आता मी 40 ते 50 हजार रुपये खर्च लावला। माझ्याकडे आता रब्बी हंगामाचं पीक घ्यायला बी पैसे नाहीत। काय सांगाल तुम्ही सरकारला माझी विनंती आहे की मला काहीतरी मदत द्यावी। भरीव मदत द्यावी। फुलाची शेती करतोय मी। खूप स्वप्न बघितले त्या शेतीमध्ये। खूप म्हणजे खूप अतोनात स्वप्न बघितले। माझ्या स्वप्नावर डायरेक्ट पाणीच फिरून गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता माझ्या फुलाचं डायरेक्ट 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। मला दसऱ्याला आणि दिवाळीला चांगला नफा येणार होता, पण आता काहीच नाही। म्हणजे खूप अतोनात नुकसान झालेलं आहे। याच्यातून मला प्रशासनानं काहीतरी थोडीफार असं मला वाटते थोडीफार मदत द्यायला पाहिजे, कारण की माझा खर्च पण वसूल होत नाही। म्हणजे डायरेक्ट झिरोच। अच्छा, काहीच नाही निघणार काहीच नाही। वाशिम जिल्ह्यामध्ये जो सततचा अतिमुसळधार पाऊस पडतो, या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचं तर अतोनात नुकसान झालंय आणि या पिकांमधून शेतकऱ्यांच्या हाती काही मिळणारच नाही। त्यातल्या त्यात काही शेतकऱ्यांनी झेंडूची शेती केली होती, झेंडू फुलांची, आणि या झेंडू फुलांच्या शेतीचंही या अतिवृष्टीमुळे त्याचं नव्हतं झाल्याचं दिसत आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा तसेच वाशिम तालुक्यातील अनेक शेतकरी झेंडू फुलांची शेती करतात। कारण या झेंडू फुलांच्या शेतीमधून जे काही फुलं आहे झेंडूची, या फुलांना मोठ्या शहरांमध्ये पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई तसेच हैदराबाद या शहरामध्ये दसरा दिवाळीला प्रचंड अशी मागणी असते। सद्यस्थितीत या फुलांची तोडणी होते आणि दसऱ्याला अनेक शेतकरी या मोठ्या शहरामध्ये हे फुलं विक्रीसाठी नेत असतात। मात्र जी काही शेती आहे या शेतीमधून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही। जी काही झाडं आहेत ही अतिवृष्टीमुळे खाली जमीनदोस्त झाली आहे, कोलमडून पडली आहे, आणि जी काही फुलं लागलेली आहेत, मोठ्या प्रमाणात फुलं लागली होती, मात्र ही अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे ही सडली आहे आणि या शेतीमधून शेतकऱ्याच्या हाती काही उत्पन्न लागणार नाही। जो काही खर्च लावला शेतकऱ्यांनी तोही या शेतीमधून वसूल होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे। यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाने या सर्व झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे। जे काही नुकसान झालं त्याचे पंचनामे करावे आणि यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, ज्यामुळे हे शेतकरी पुढील पीक पेरू शकतील। किशोर गोमाशे, निधी लोकमत, शेलगाव, वाशिम।